महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर स्वागत आहे. समजा एखाद्या व्यक्तीने आयुष्यभराची पुंजी लावून एखादं घर बांधलं, जमीन खरेदी केली, सगळा व्यवहार पैशाने पूर्ण झालाय. पण केवळ एका छोट्याशा सरकारी परवानगीअभावी ती मालमत्ता रातोरात बेकायदेशीर ठरणार असेल आणि ती हातून कायमची जाणार असेल तर हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच भयानक वास्तवावर आणि त्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर सखोल चर्चा करणार आहोत. हा विषय शेतकरी, जमीन मालक आणि 7/12 उताळ्यावर नोंद करू पाहणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील 2026च्या नवीन दुरुस्ती विधेयकावर आपण सविस्तर बोलणार आहोत, जे तुमचे मोठं नुकसान टाळू शकते. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. जमिनीचा व्यवहार ही काही साधी गोष्ट नसते. एखादा शेतकरी किंवा सामान्य नागरिक जेव्हा जमीन घेतो तेव्हा तो आपली उरली-सुरली पुंजीपणाला लावतो. व्यवहार होतो, पैसे दिले जातात, जमिनीचा ताबाही मिळतो. पण खरी गोम तिथेच सुरू होते जेव्हा त्या व्यवहाराची 7/12 उतार्यावर कायदेशीर नोंद करण्याची वेळ येते. तिथे सरकारी कार्यालयात फायली नुसती धूळ खात पडून राहतात. हो, म्हणजे हे मी खूप लोकांकडून ऐकलंय. ते म्हणतात की आम्ही प्रामाणिकपणे व्यवहार केलाय, पण आता अधिकारी काहीतरी तांत्रिक कारण पुढे करून फाईल फेटाळून लावत आहेत. मला आधी हे समजून घ्यायचंय की हा सगळा गोंधळ सुरू कुठून झाला, यामागे नक्की कोणता कायदा आहे? या सगळ्याला कारणीभूत आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि त्यातलं कलम 37(अ). आता या कलमाचा इतिहास समजून घेणं खूप गरजेचं आहे. शासनाने 2012 मध्ये या कायद्यात एक अत्यंत मोठी आणि कडक दुरुस्ती केली होती. त्या दुरुस्तीनुसार कोणत्याही सरकारी जमिनीची विक्री करायची असेल, तिचं हस्तांतरण करायचं असेल किंवा तिचा पुनर्विकास करून त्यावरचा FSI आणि TDR वापरायचा असेल तर शासनाची पूर्व परवानगी घेणं सक्तीचं केलं गेलं. पूर्व परवानगी म्हणजे व्यवहार करण्याच्या अगदी आधीच शासनाकडून लेखी संमती आणायची? अगदी बरोबर. जमिनीचा कागदोपत्री व्यवहार होण्यापूर्वीच ही परवानगी मिळवणं बंधनकारक करण्यात आले. पण शासनाला 2012 मध्ये एवढी मोठी दुरुस्ती करण्याची आणि ही पूर्व परवानगी सक्तीची करण्याची गरज का पडली? म्हणजे त्याआधी लोक सर्रास सरकारी जमिनी विकत होते आणि शासनाचं नुकसान होत होतं का? हाच तर खरा मुद्दा आहे. सरकारने बऱ्याच जमिनी ह्या सार्वजनिक हितासाठी किंवा विशिष्ट संस्थांना अतिशय सवलतीच्या दरात दिलेल्या होत्या. आता काही लोकांनी काय केलं, ह्या सवलतीच्या दरात मिळालेल्या जमिनींचा वापर करून त्यावर मोठे व्यावसायिक प्रकल्प उभे करायला सुरुवात केली. अच्छा. ते थेट बिल्डरांशी व्यवहार करायचे, FSI आणि TDR वापरून कोट्यावधी रुपयांचा फायदा कमवायचे आणि या सगळ्या व्यवहारात शासनाला 1 रुपयाचाही महसूल मिळत नव्हता. बापरे. म्हणजे सवलतीच्या दरात जमीन घ्यायची आणि तिचं व्यावसायिक बाजारीकरण करून स्वतःचे खिसे भरायचे. हे थांबवण्यासाठी मग शासनाने पूर्वपरवानगीची अट टाकली. आणि तुम्ही आत्ता जे FSI आणि TDR म्हणालात ते थोडं स्पष्ट करूया का? कारण हे शब्द वाचायला मिळतात, पण प्रत्यक्ष यंत्रणा कशी काम करते हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर FSI म्हणजे चटई क्षेत्र निर्देशांक. एखाद्याला त्या जमिनीवर किती बांधकाम करता येईल याची शासनाने ठरवून दिलेली कायदेशीर मर्यादा. आणि TDR म्हणजे हस्तांतरणीय विकास हक्क. समजा एखाद्याची जमीन रस्त्याच्या रुंदीकरणात गेली तर शासनाकडून त्याला मोबदला म्हणून TDR मिळतो, जो वापरून तो दुसरीकडे अतिरिक्त बांधकाम करू शकतो. होय. आणि जेव्हा सरकारी जमिनीवर असे मोठे प्रकल्प उभे राहतात तेव्हा या अधिकारांचा वापर करून प्रचंड नफा कमावला जातो. म्हणूनच कलम 37(अ) अन्वये शासनाने असं ठरवलं की जर सरकारी जमिनीवर हे अधिकार वापरायचे असतील तर पूर्व परवानगी घ्यावी लागेल आणि सोबतच शासनाचा वाटा द्यावा लागेल. याच वाट्याला कायद्याच्या भाषेत अनर्जित उत्पन्न किंवा प्रीमियम असं म्हणतात. 1 मिनिट. हा शब्द मी खूप वेळा ऐकलाय, अनर्जित उत्पन्न. पण या शब्दाचा अर्थ काय? शासनाला या नफ्यात वाटा का पाहिजे? जमीन तर त्या व्यक्तीच्या नावावर असते ना? इथेच खरी गोम आहे. अनर्जित उत्पन्न म्हणजे अनअर्न्ड इन्कम. शासनाचा युक्तिवाद असा असतो की ही जमीन मुळात शासनाची होती. ती एका विशिष्ट हेतूसाठी खूप कमी पैशात दिली होती. आता जर ती जमीन व्यावसायिक दराने विकली जात असेल तर त्या वाढीव बाजारभावावर त्या एका व्यक्तीचा अधिकार नाही. बरोबर आहे. तो जो अतिरिक्त नफा आहे तो त्याच्या कष्टाचा नाही आहे, तो त्या जमिनीच्या स्थानाचा आणि शासनाच्या सवलतीचा परिणाम आहे.
म्हणून त्यातील ठराविक टक्के वाटा शासनाला द्यावाच लागतो. तो वाटा म्हणजे अनर्जित उत्पन्न. हे खूपच तार्किक वाटतंय. शासनाचा दृष्टिकोन योग्यच आहे. पण मग जर हे इतकं सरळ आहे तर आत्ता सामान्य नागरिकांच्या फायली का अडकल्या आहेत? महसूल अधिकारी नेमकी काय अडवणूक करत आहेत? आता बघा, 2012चा कायदा आला खरा, पण तळागाळातल्या लोकांना आणि बऱ्याचदा अधिकाऱ्यांनाही त्याचे बारकावे लगेच समजले नाहीत. आपण एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा सखाराम नावाचा एक शेतकरी आहे. त्याने 2015मध्ये अशीच जमीन खरेदी केली. त्याने योग्य तो पैसा दिला, ताबा घेतला. पण त्याला पूर्वपरवानगी या तांत्रिक शब्दाची माहिती नव्हती. आज जेव्हा तो 7/12वर स्वतःची नोंद करण्यासाठी फाईल तहसीलदार किंवा प्रांत अधिकाऱ्याकडे घेऊन जातो, तेव्हा काय होतं? अधिकारी ती फाईल पाहतात आणि म्हणतात की सखाराम हो, तुम्ही 2015मध्ये व्यवहार केला, पण 2012च्या कलम 37 नुसार तुम्ही व्यवहाराच्या आधी शासनाची लेखी पूर्वपरवानगी कुठे घेतलीये? अगदी बरोबर. आणि इथेच अधिकारी ती फाईल फेटाळून लावतात. अधिकारी मुद्दाम अडवणूक करत नाहीत, पण ते कायद्याचा अतिशय शब्दशः आणि तांत्रिक अर्थ घेतात. पूर्वपरवानगी नाही म्हणजे हा व्यवहार बेकायदेशीर असा शेरा मारून फायली बाजूला काढल्या जातात. आता सखारामसारख्या हजारो लोकांचे व्यवहार अनेक वर्षाआधीच पूर्ण झालेले आहेत. ते आज भूतकाळात जाऊन पूर्वपरवानगी कशी आणणार? यामुळे हजारो प्रकरणं सरकारी कार्यालयांमध्ये प्रलंबित राहतात आणि नागरिक वैतागतात. म्हणजे सगळा खेळ या पूर्व या शब्दाभोवती फिरतोय. हे अगदी तसंच आहे जसं आपण रेल्वेत प्रवास करतो. रेल्वेत बसण्यापूर्वी तिकीट काढणं आणि रेल्वेत बसल्यावर तिकीट काढणं यात जो तांत्रिक फरक आहे तसाच हा प्रकार आहे. अगदी. बसण्यापूर्वी तिकीट काढलं तर कायदेशीर प्रवास, पण बसल्यावर तिकीट मागितलं तर टीसी विना तिकीट म्हणून दंड करू शकतो. हे अतिशय चपखल उदाहरण आहे. आणि याच पूर्वपरवानगी या एका शब्दाने महसूल प्रशासनात मोठी कोंडी निर्माण केली होती. पण इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. थोडं उलट्या बाजूने विचार करूया. जर आता सरकारने ठरवलं की ही पूर्वपरवानगीची अट काढून टाकायची, तर मग याचा अर्थ असा नाही का की आपण त्या लोकांना बक्षीस देतोय ज्यांनी 2012च्या कायद्याचं उल्लंघन केलं होतं? ज्यांनी नियम मोडले त्यांना आता दंड न करता थेट सूट का द्यायची? हा अतिशय रास्त आणि कळीचा प्रश्न आहे. पहिल्यांदा ऐकताना असंच वाटतं की नियम मोडणाऱ्यांना मोकळीक दिली जातीये, पण वास्तव तसं नाहीये. इथे आपण दोन गोष्टींमधला फरक समजून घेतला पाहिजे. एक म्हणजे मुद्दाम केलेला जमीन घोटाळा आणि दुसरं म्हणजे अज्ञानामुळे झालेली तांत्रिक चूक. अच्छा. बहुतांश प्रकरणं ही सखारामसारख्या सामान्य लोकांची आहेत, ज्यांना कायद्याच्या क्लिष्ट प्रक्रियेची माहिती नव्हती. शासनाचा हेतू जमीन बळकावणाऱ्यांना सोडायचा नाहीये, तर अडकलेल्या महसुलाला आणि सामान्य जनतेला मार्ग मोकळा करून द्यायचा आहे. इथे मी दोन क्विक फॅक्ट सांगतो. हो, सांगा ना. पहिलं कथ्थर हे की महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 40 नुसार राज्य शासनाला कोणत्याही सरकारी जमिनीची विल्हेवाट लावण्याचा आणि त्यासाठी अटी व शर्ती ठरवण्याचा अधिकार आधीपासूनच आहे. म्हणजे जमिनीचे व्यवहार नियमित करण्यासाठी शासनाला वेगळा संविधानात्मक बदल करण्याची गरज नव्हती. त्यांच्याकडे तो अधिकार होताच. मग आता यावर उपाय म्हणून शासनाने नक्की काय पाऊल उचललं आहे? कारण तुम्ही सुरुवातीला 2026च्या नवीन विधेयकाचा उल्लेख केला होता. हो, हेच दुसरं तथ्य आहे. 24 मार्च 2026 रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी दुरुस्ती विधेयक 2026 मांडले. या नवीन विधेयकात त्यांनी अत्यंत कळीचा बदल केला आहे. कलम 37 मधील पूर्वपरवानगी या शब्दाऐवजी आता फक्त मान्यता हा शब्द समाविष्ट करण्यात आला आहे. मान्यता म्हणजे आता व्यवहार आधी झाला असेल तरीही तो बेकायदेशीर न ठरवता योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून नंतर शासनाची मान्यता घेता येईल. अगदी बरोबर. हा एक शब्द पूर्ण कायद्याचा बाज बदलून टाकतो. या एका बदलामुळे सखारामसारख्या सामान्य माणसाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे. आता महसूल अधिकारी आणि कर्मचारी जुन्या कायद्यावर बोट ठेवून फायली फेटाळू शकणार नाहीत. व्यवहार आधी झालेला असला तरी शासनाचं योग्य ते शुल्क आणि अनर्जित उत्पन्न भरून त्या व्यवहाराला कायदेशीर मान्यता मिळवता येईल. ही खरोखरच मोठी क्रांती आहे. पण या सगळ्या माहितीच्या प्रवाहात एक खूप मोठा गैरसमजही पसरतोय. आपण जो मागचा व्हिडिओ केला होता त्यावर एका प्रेक्षकाची कमेंट आली होती. ती वाचून मलाही थोडा धक्का बसला. काय होतं त्या कमेंटमध्ये? त्यांचा गैरसमज असा होता की 2012च्या आधी जेवढे म्हणून सरकारी जमिनींचे व्यवहार झाले आहेत ते सगळे आता या नवीन 2026च्या बदलांमुळे पूर्णपणे बेकायदेशीर ठरतील आणि त्या सर्व जमिनी थेट सरकार जमा होतील. या भीतीने अनेक जण घाबरून गेले आहेत.
हा अत्यंत चुकीचा आणि निराधार गैरसमज आहे. कायद्याचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे अशा अफवा पसरतात. आजच्या आज हा गैरसमज आपण फोडला पाहिजे. मी स्पष्टपणे सांगतो, जर एखाद्याने 2012च्या दुरुस्तीपूर्वीच शासनाचा ठरलेला नजराणा, प्रीमियम किंवा अनर्जित उत्पन्न भरून रीतसर शासन निर्णय म्हणजेच GR किंवा आदेशाद्वारे व्यवहार केला असेल तर तो पूर्णपणे वैध आणि कायदेशीर मानला जाईल. म्हणजे ज्यांनी आधीच शासनाचे सर्व पैसे भरले आहेत आणि ज्यांच्याकडे अधिकृत GR आहे त्यांना या नवीन कायद्याचा किंवा पूर्व परवानगीचा कोणताही फटका बसणार नाही. अजिबात नाही. त्यांच्या जमिनी सरकार जमा होण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. नवीन कायदा त्यांच्यासाठी आहे ज्यांचे व्यवहार अडकले आहेत, ज्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. हे खूप महत्त्वाचं स्पष्टीकरण आहे. आता आपण या चर्चेच्या एका अतिशय व्यावहारिक टप्प्यावर आलो आहोत, ज्यांचे व्यवहार खरोखरच अडकले आहेत, जे वर्षानुवर्षे तहसील कार्यालयात चक्रा मारत आहेत. त्यांनी आता नेमकं काय करावं आणि त्यांना मदत करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांनी कोणती प्रक्रिया राबवावी? आपण टप्प्याटप्प्याने हे समजून घेऊ. नागरिकांसाठी आणि मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही एक छोटी चेकलिस्टच आहे. पहिला टप्पा, तुमचे जुने खरेदी खत आणि व्यवहाराचे सर्व जुने कागदपत्र गोळा करा. म्हणजे आधी कागदोपत्री पुरावे मजबूत करायचे. आणि दुसरा टप्पा नक्कीच आर्थिक बाबींशी संबंधित असेल? तंतोतंत. दुसरा टप्पा असा की शासनाचं ठरलेलं नजराणा किंवा अनर्जित उत्पन्न भरण्याची आर्थिक तयारी ठेवा. ठीक आहे. कागदपत्र जमा झाली, पैशांची तयारी झाली, मग तिसरा टप्पा म्हणजे थेट अधिकाऱ्याकडे जायचं? हो. मान्यता मिळवण्यासाठी स्थानिक महसूल अधिकाऱ्याकडे रीतसर नव्याने अर्ज करा. आणि या अर्जात आता या नव्या 24 मार्च 2026च्या दुरुस्ती विधेयकाचा स्पष्ट संदर्भ द्या. अधिकाऱ्याला सांगा की नव्या कायद्यानुसार आता पूर्व परवानगीची अट लागू होत नाही. आणि या अर्जासोबत अजून काही जोडायचं आहे का? हो, हा चौथा टप्पा आहे. अर्जासोबत शासनाच्या जुन्या आदेशाचा किंवा GRचा स्पष्ट संदर्भ द्या. म्हणजे जर तो जुना GR आणि नव्या कायद्याचा संदर्भ अर्जाला जोडला तर अधिकारी ती फाईल फेटाळूच शकणार नाहीत. अगदी अचूक ओळखलत. या प्रक्रियेमुळे अधिकारी देखील अडकलेल्या फायली कायदेशीररित्या मार्गी लावू शकतील. जी अधिकारी पूर्वी नियम मोडल्याच्या भीतीने फायली अडकवून ठेवत होते, त्यांना आता या नव्या मान्यता या शब्दाचा कायदेशीर आधार मिळेल. हे खरंच खूपच अभ्यासपूर्ण आणि डोळे उघडणार आहे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूल शाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. आपण आता आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. संपूर्ण चर्चेचा अगदी थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर 2026च्या नवीन विधेयकामुळे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 37 मध्ये पूर्व परवानगीऐवजी मान्यता हा झालेला बदल खूप महत्त्वाचा आहे. होय. आणि त्यामुळे जुन्या व्यवहारांना कायदेशीर संरक्षण मिळालं आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना न बेटीस धरता या नवीन कायद्यानुसार काम करावे, हा मुद्दा मी पुन्हा अधोरेखित करतो. अगदी बरोबर. मला प्रेक्षकांना आवाहन करायचे आहे की पुढील व्हिडिओसाठी विषय आम्हाला नक्की सुचवा. आमच्या टेलिग्राम व व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. हो, ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.